महाराज का जागृती देतात? 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि पुढे चालतो. आयुष्य एवढं सुंदर आहे, आपण सुंदर जगलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे. ऐक नाही, बऱ्याच जणांचे महाराज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जन्माला आला ह्याला आपल्याकडे म्हणे पाणी व मेला. आयुष्यात माणसं फक्त माणसं म्हणून जन्माला येतात, पण अजिबात काही क्रांती करत नाही. ऐक नाही, फक्त पिछेशा आया आणि आगे ढकल दिया. मागच्यानं शर्ट घातला म्हणून शर्ट घातला. बऱ्याच जणांचा असाच राहतो. स्वतःचा विचार माणसानं केला पाहिजे कधीतरी, थोडा तरी. लोक मग पस्तीत येतात म्हणून तुझा घसा तू माईक मध्ये घालतो. स्वतःचा विचार केला पाहिजे, घशाच कॅन्सर नाही झाला पाहिजे कधीतरी. लोक वा क्या बात आहे, काय हातात गोडवाय, तो तू चक्रधार वाई येतो. अरे पण तो खुबा मोडला ना, हे पाय ना. स्वतःचा विचार केला पाहिजे. काय सुंदर आहे डायनाकॉर्ड सिस्टम आहे, काय सुंदर तुम्ही डिले देतात, काय इको देतात, सुंदर देतात तुम्ही. आम्हाला देता पण तुमचा विचार घेतला पाहिजे. तुम्ही बॉक्सच्या जाळ्या जायला नको, डेक फुटले नाही पाहिजे. स्वतःचा विचार माणसानं केला पाहिजे कधीतरी. काय झाले, 2 बेवडे होते बरं का, 2 बेवडे होते. आप्पा बोलू नका, इकडे लक्ष द्या. 2 बेवडे होते. पुष्पाताई 2 बेवडे होते. मला तुमचं नाव न्याच झालं. आपलं असं माणूस पाहिला का आपण अर्ध त्याचं कॅरेक्टर सांगतो. आता मी भविष्य पाहतो पण इथं नाही पाहत, मी तिकडे पाहतो. आपलं खाणं तिकडे. आता ऐका, 2 बेवडे होते सोबत. स्वतःचा विचार केला पाहिजे. ऐका, जो जेवढं मन लावून ऐकल त्याला तेवढा दृष्टांत कळेल. 2 बेवडे होते. ते दुकानातून फुल झाले आणि घराचा रस्ता धरला. संध्याकाळी 4:30-5ची वेळ होती. आप्पा सोबत निघाले. जो सोबत त्याच्या होता ना, राम आणि श्याम, नाव तात्पुरते आपण तेवढेच, आपल्याला दुसरे नाव येते नाही कीर्तनात, आहे की नाही. त्या रामने शर्ट काढला, असं घर फिरायला लागला. ते शेजारच्या सोबतच होतं, दोन्ही बेवडे सोबतच होते ना. ते रे मित्र, अरे काय शर्ट काढला, तो काढला, यांना काढला, तो घर फिरायला लागला. शेवटी पुढे बराच अंतर काटून गेले. जो पहिला होता का त्याने पॅन्टही काढली आणि आडर पॅन्ट यूज झाला. तो म्हणला, अरे तू माझा मित्र आहे, तू पॅन्ट काढली, याने काढली, आणि आला लागला तसं करायला. शेवटी 1-1.5 किलोमीटर अंतर पुढे काटून गेले. स्वतःचा विचार केला पाहिजे, लक्षात ठेवा. 1-2 किलोमीटर अंतर पुढे काटून गेले. आता दोघे आडर पॅन्ट यूज चालले होते ना गडकर पाटील. शेवटी जो पहिला होता का त्याने शर्ट काढला होता, नंतर पॅन्ट काढली होती माऊली. आता नंतर त्याने, ज्याला कळलं त्याला कळलं, ती बी पॅन्ट काढून टाकली. कोणती? आता कीर्तनात सांगतोच तुम्हाला. काहीला वाईट वाटतं पण दृष्टांत तसा इंगळे महाराजांचा गोड आहे. त्यांना ती तेवढी होती लज्जाशीसाठी, लज्जा रक्षाची पॅन्ट ती काढली आणि नंगा झाला आणि पॅन्ट वरती फिरवली. शेजारचा मित्र म्हणले, ए अरे पहिले शर्ट काढला, मी तुला काही बोललो नाही. नंतर तो पॅन्ट काढली मोठी, तुला ते बोललो नाही. आता होती लज्जा रक्षासाठी ती पॅन्ट काढली, तुला काही अक्कल नाही. तो म्हणे आता काढली मग काय करू, यांना याची काढली आणि त्याला धर म्हणला. दृष्टांत संपला. अरे दुसऱ्याला कपडे घालता घालता स्वतः नंगे झालात. संसार प्रपंच करत आहात ना, संसारासाठी करता करता स्वतःचा विचार तरी करा. पोरा बाळाचा, लेकरा बाळाचा विचार करता करता स्वतःचा सुद्धा आयुष्यात विचार केला पाहिजे थोडासा. म्हणून जे म्हातारे जास्त चत्र आहेत ना, त्यांनी त्यांच्या अकाउंटवर बँक बॅलन्स ठेवलाय. आणि काही म्हातारे तुम्हाला माहिती, रात्री 11 वाजले तर पिशवीत असे 1-1 रुपयाचे ठोकळे आणून देतात. आपण ढोकले ते ठोकले, आहे की नाही. ठोकळे आणले की ते पिशवीत खळखळा वाजे. त्या पोरा आहे ना, वरच्या मधलीतून खाली आवाज ऐकला सुनाता होतो, पुढे करतात मामाश्री चहा घेता, कॉफी घेता. म्हातारे सगळे 1000 रुपयेच राहतात, पण तरी म्हातारे खुळखुळ वाजवतात, आहे की नाही. म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला मला सांगायचं आहे की स्वतःचा जीवनामध्ये थोडासा विचार केला पाहिजे. आयुष्य संपत चाललंय, कोण दिवस येईल कैसा नाही, या देहाचा भरवसा, हे जाणार एक दिवस. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहेर निकलना पडेगा. एक दिवस आपल्याला मरायचंय, एक दिवस देव आपल्याला नेणार आहे, काळ आपल्याला खाणार आहे. त्याचं कारण आहे हे आपलं नाही, आयुष्य आपलं नाही, देह काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, हे आपण जे म्हणतो ना, या येड्या बाबळे बसतो स्वबाबळे लोक आपलंच आहे. अरे बाबा तो बापाही तेच म्हणता मेला, ऐक नाही, तुझा आजही तेच म्हणत होता, या बाबली कोण त्या बाबली लोक. आपण काही नाही. बरं तुम्हाला बरेच जण असं वाटतं मी गेलो कसं होईल, आपण मग कीर्तन संपलं 3 मिनिटं जेवित सगळं संघ सोबत, मी गेलो कसं होईल. आमचे इंदुरकर बाबा म्हणते तू जाण्याची गरज आहे, मागं सगळं ओके होईल. काही कोणा वाचून राहत नाही. मला वाटतं मीनच लोकसंस्था कोण सांभाळेल बुवा, असे बरेच गेले मागं सांभाळल्या. काही नाही, काही घेणं देणं नाही. तुम्हाला वाटतं का बायको लय प्रेम करते? अरे ज्या बायको तुम्ही प्रेम करतात, जिच्यामुळे भावातून बाजून निघले, भावजाईतून भावजाई भाऊ एकच आहे की नाही, भावातून बाजून निघले, आईबाप बाजूला काढले, ज्या बायको तुम्ही प्रेम केलं ती बायको तुमची असं मला वाटतं का? इकडे बोलतो तुम्हाला, असं मला वाटतं ती बायको तुमची, मला नाही म्हणून तुमचं विचारतो.
बायको सुद्धा तुमची नाही, पोरही तुमची नाही. यांनी प्रमाण दिलं तर मगाशी, ये रे वाऊगा पासारा, हा सगळा पासारा आहे. काही नाही. बायकोला वाटतं नवरा लय प्रेम करतो, नवऱ्याला वाटतं बायको लय प्रेम करते. कीर्तन संपलं माझं, लक्षात घ्या. संसार प्रपंचात तुकोबरांनी त्यांनी एवढं का सांगितलं असेल आम्हाला, का आम्हाला अनुग्रह दिला असेल, का आम्हाला एवढा उपदेश केला असेल, का स्वतःच आयुष्य उपदेशापर त्यांनी घालवलं, काही हातात आलं नाही. शेवटी देव प्राप्त करून घेतला, समाजाच्या कल्याणासाठी देव सोडून दिला. का सांगितलं असेल, या संसार प्रपंचातलं एकही आमचं नाही. कीर्तन करा वाटतं गायक आपलेत, पण त्याला काय माहिती सकाळी हा बाबा झाला का संध्याकाळ दुसरा आहे. त्यांना वाटतं हा महाराज आपला ना, आपण त्यांचे गायक आहेत. तुम्ही सुटले का दुसरे आहेत. आम्हाला वाटतं प्रवीण भाऊचा आमच्यात लय जीव. प्रवीण भाऊ सकाळी हे वाजवलं, संध्याकाळ दुसरा बाबा. कोणाचा कोणामध्ये अजिबात जीव नाही. गडकर पाटील एकाने मला एकदा फोन केला, मला वाटायचं समाजाचा आमच्या लय प्रेम आहे. कोणी कोणावर प्रेम करत नाही. ज्ञानोबाच्या प्रमाणे लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिवीण, हे सगळं हरिवीण वाया येर झार सर्व हा संसार, पण लटिका कोणी आपलं नाही. आम्हाला वाटतं समाज आमच्यावर प्रेम करतो, अजिबात नाही. जगन्नाथ अण्णा पवार हे वेदांत वाचस्पती होते. ज्यावेळेस घशाचा कॅन्सर झाला, मला जास्त माहित नाही, आप्पा तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेस एकही समाज जाळण्यापर्यंत सुद्धा आला नाही. जोपर्यंत पकवाजाच्या हातात ताकद आहे तोपर्यंत लोक वा म्हणतात. ताकद संपली का तुम्ही घरी पप्यान पेपेच्या एका बांधाला बसतात. जोपर्यंत आवाजामध्ये माधुर्य आहे, जोपर्यंत स्वराचा ताळमेळ एकदम सुंदर लागतो, स्वर स्वराला लागतो, सा साल लागतो, म लागतो, नीला लागतो, आहे की नाही, सा साल लागतो. जोपर्यंत सा साला लागतो तोपर्यंत समाज म्हणतो क्या बात आहे, काय गायलं महाराजांनी. ज्यावेळेस त्याच महाराजांना घशाचा कॅन्सर होऊ द्या, खाली पडू द्या, ते माणसं आपल्याला भेटीसाठी सुद्धा बोलवत नाही. हे दुर्दैवी समाजाचं. तुम्हाला वाटतं समाज आमच्यावर प्रेम करतो, अजिबात नाही. मला तेच वाटत होतं, मी त्याच भ्रमात होतो. मला एकाचा फोन आला, महाराज तारीख खाली का? म्हणलं अजून तर खाली बाबा, वर काही गेलो नाही, पण पाहतो डायरी उसकली आणि पाहिले, महाराज आमच्या गावामध्ये तुमचं कीर्तन घ्यायचं होतं सप्ताहासाठी, तुमची तारीख खाली आहे का? शेवटी मी तारीख काढली आप्पा, आणि तारीख खाली नव्हती. मी त्यांना फोन केला, त्यांना रिटर्न फोन केला मी, त्यांनी कट केला, त्यांनी पुन्हा तिकून माल लावला. काही केले शहाणे राहतात पा, आपण इकून केलं त्यांना सण होते, ते पुन्हा तिकून लावतात, खोडीचे राहतात काही काही, आहे की नाही. त्यांनी तिकून पुन्हा मला फोन लावला, मला म्हणे महाराज तुमची तारीख खाली आहे का? म्हटलं काका माझी तारीख खाली नाहीये, एवढा सप्ताह करून घ्या, जगलो वाचलं का पुढल्या सप्त्यात, आपलं नेहमीच वाक्य ठरेल, जगलो वाचलं का पुढल्या सप्त्यात आपण करू. काका म्हणले महाराज तुमचं कीर्तन जर नाही सप्त्याला काय मजा आहे का? आप्पा मला असं वाटलं काय प्रेम करतात लोक आपल्यावर, आपलं कीर्तन ज्या अर्थी सप्त्यात नाही त्या अर्थी सप्त्याला मजा नाही, म्हणजे काय समाज प्रेम करतो आपल्यावर, अजिबात नाही. आता ऐक बरं का, तो म्हणला महाराज तिकडले 5चं कॅन्सर कारण इकडे 11चं धरा, म्हणले काही अडचण नाही, तिकडे थड मारा बाबा, पाठवा तिकडे जागेवर. म्हटलं बाबा मी असं अजिबात करत नाही, माझ्याकडून शक्य नाही, मी तारीख घेतली, दिलेला शब्द आपण पुन्हा बदलत नाही. मग ते पुढे काय तारीख खाली नाही. ज्यांना मला फोन लावला होता का त्याला फोन लावायचं लक्षात होतं, मनाला बंद करायचं नाही, त्यांना बंद करायचं लक्षात राहिलं नाही. आणि मला सवय, फोन आला का स्पीकर ऑन करतो आणि खिशात टाकतो फोन, कारण मी लावलेला नसतो ना, बंद करायचं काय संबंध आहे. काहीला कळलं असेल, काही ना उसळ आपण घरी जा. त्यानं फोन मला लावला, बंद केलाच नाही, त्यानं खिशात, त्यानं असं हातातच फोन, आणि त्याचा शेजार त्याच्या पायाला, ए राम भाऊ केला का म्हणले महाराजाला फोन. मग बाबाला फोन केला, म्हण कोणत्या बाबाला? म्हण दीपक महाराजला. शेजारचा त्याला म्हणी, आणि मी इकडे स्पीकर ऑन करून ऐकतो ना. शेजार त्याला काय म्हणलं बाबा, मी तर जागेवर गार झालो. त्याने बाबा म्हणलं म्हणे तारीख खाली नाही. तो शेजार त्याला म्हणी जाऊ दे, तो नाही त्याचा बाप दुसरा. दृष्टांत संपला. समाजही आपल्यावर प्रेम करत नाही. तुम्हाला वाटतं बायको आपल्यावर प्रेम करते, अजिबात नाही. चितेजवळ बायको किती गडबडली होती बरं, नवरा वारला की बायको रडते. एवढं दृष्टांत सांगतो, कीर्तन संपवतो डायरेक्ट. आता बायको तेवढं लोडते, त्यांनी सांगितलं टायमिंग म्हणून बरं का. बायको गडबड लोडते, नवरा मेला की इतकं रडते बायको. सगळ्या गावाला वाटतं बायको काय प्रेम करतो नवऱ्यावर. अशी बायको पुन्हा होणे नाही, पुन्हा ऐसे बायको होणे नाही, असा मध्ये एक शब्द टाकायचा. हा, अशी बायको पुन्हा होईल का? होईल प्रेम भाऊ? आपल्या आपल्या हाय काय चितेजवळ एखाद्या माणसाला चिताग्नी द्यायचा असतो, आणि ती बाया शेड्याने करते बा.
सोडा ना मला कसं होईल माझं. ती बायको ती रडत राहते आणि चांगले होती ना बाई असं ती रडते तिथं पांडू दोनचा सोरलो आणि ती अशी चितेजवळ गेली का माशी ओढते पा इतकी ओढते. ती म्हणते जगून काय उपयोग माझा हे गेले रामच गेला सीता एक ठिरवून उपयोग काय. काय वाक्य करून आणतात काय जाणो बाबा. ते चितेजवळ नेलं का त्या शेड्यान करते. आमचे इंदूरकर महाराज म्हणतात तिथं न्यायची थोडी ढिल्ली करायची. कोणी जायला मोकळं नाही. मी जळत तसे स्मशानी अग्नी सवेरे कला 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 राहिली भुवनी मी जळत तसे स्मशानी अग्नी सवेरे कला जळत तसे स्मशानी अग्नी सवेरे कला. प्रमाणे देहग्रहाची कामिनी तवती राहिली दुरुनी. काय महाराजांची भाषा असेल. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. कमेंट करायची नाही बायको बायको. एक जण गेला आणि त्याची बायको फाराडायची. लोक म्हणायचे काय बायको प्रेम करतो याच्यावर किती प्रेम असेल बायकोचं. पण ती बायको महाराज ते पाटील गेले आणि बायको रडायला सुरुवात केली. कसं रडायचं मला ऐकायचं का. एवढं ऐका संपवतो कीर्तन ऐका आहे की नाही. बोलून कीर्तनात मोकळं राहायचं टेन्शन घ्यायचं नाही. आपण बोलायला मोकळे आप्पा त्याचं कारण आपलं आडनाव ढोकले विठाला. बायकोनं गागाट चालू केला. चांगले होते ना बाई नवरा मेलो अन कसं करू ना बाई. थोडा डिले देऊन रडायची बरं का. ना आता कोणाला दादा म्हणू ना बाई असं होतं ते. अन कोणाला दादा म्हणून कोणाकडं पाहून जगू ना बाई. बायको किती प्रेम करतो लक्षात ठेवा. तो माणूस गेलेला पाटील आणि त्याची बायको धाईमुकून रडायची आणि दादा नुसते छक्की छक्की म्हणायचे ना बाई. ते रडणं बायकोच होत. शेवटी सगळे परिसर जमा झाला. 5 गावा जमा झाले. सप्तकृषी जमा झाली. 7 गावाचे लोक जमा झाले आणि तिने विचार केला ज्यांच्यासाठी मी रडते त्यांच्या गळ्यात सोनी चेन तशीच राहिली ना. काढायचं ध्यानच राहिलं नाही. आता तो लोक जमा झाले सोनी चेन काढायची कधी. बायको किती प्रेम करते. सोने चेन गळ्यातच राहिली. मी तर रडू रडू सगळं कर केला. सगळं गाव जमा झालं. ती मनात विचार करायची आता पाटलाच्या गळ्यातली चेन काढू कशी. मग तिने युक्ती लढली. लक्षात ठेव एवढी युक्ती आहे का लगे मी ठोबरक नाही. तिनं पा किती सुंदर शब्द टाकायला चालू केले. ते कीर्तनकार आपलं आता ऐका आता ऐका विठाल विठाल. तिने रडायला चालू केलं. मग ती आता ती सोन्याची चेन गळ्यात होती ना. मग ती चेन काढाव कशी. मग तिने विचार केला काय करू ना बाई कोणाला सांगू ना बाई. याच्यामध्ये एक जागा आहे अय बाई अशी जागा आहे बायाच्या. ती रडायला चालू केली. तिला काय काढायची गळ्यातली बोला ना. असं चैन काढायची होती. बायको नवऱ्यावर किती प्रेम करते पहा. तिने विचार केला लोक जमा झाले पण गळ्यातली चैन कशी काढायची आता. मग तिने विचार केला. सगळे लोक एकटक पाहायचे. बायको एकटीच रडत राहत त्यावेळेस. सगळे लोक त्या बायकोकडे पाहायचे. पाटील गेले होते. कोणाला सांगू ना बाई काडी मोडीचा पिंजरा होता सोन्याचा करून ठुला ना बाई. घरातले बंद पडेल बल्ब काढले मंदिरातले चालू घरात आणून लावले ना बाई. किती कमवला ना बाई. आमची जर्सी 10 लिटर दूध द्यायची पाटलाना 16 लिटर दूध डेअरीला घातलं ना बाई. सगळं करता करता सगळं पाहिजे काय करावं. सगळे लोक म्हणायचे काय बायको प्रेम करते. मग ही नाही युक्ती लढली. काय काढायची होती चहा पिऊन येऊ कमी चैन एवढं डोक्यात ठेवा. मग ही नाही युक्ती लढवली. आणि कसे पाय दिसायचे ना बाई पायजाम्याशिवाय नेसला नाही ना बाई. लोक लगे पायाकडे पाहायला लागले. कातड्याच्या जोडाशिवाय घातला नाही ना बाई. आता लोक कुठं पाहायला लागले बोला ना. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही ना बाई. आता लोक कुठं पाहत आहे बोला ना. आणि पोटाचा आकार केवढा होता ना बाई. आता लोक कुठं पाहायला लागले बोला ना पोटाकडं.
छत्रपती शंभूराजांसारखी दाढी होती ना बाई. आता लोक कुठं पाहिजे बोला ना. कीर्तनकारासारखे कानात कुंडल घालायचे ना बाई. आता लोक कुठं पाहिजे. गंधाशिवाय झोपले नाही ना बाई. आता 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 बोला ना. पहा बाई अजून पण गळ्यातली चेन कशी शोभती ना बाई. लोक म्हणे तेवढी चेन राहील तेवढी काढा रे म्हणे. काढा काढा म्हण हे भूषण ही घेती काढून या. भूषण ही घेती काढून या. भूषण ही घेती काढून या. आपल्या गळ्यातलं भूषण बायको काढून घेते एवढे प्रेम करते म्हणून बाईला म्हणे खरे मरतात तरी बरे नाची येले घर थुंकून या. जोपर्यंत आपण घरात कमवून आणतो तो म्हणतो बायको आपल्या पुढे करते बिस्किट देऊ का चहा देऊ का पाणी देऊ का काय देऊ खायला देऊ वाढून देऊ का. जेव्हा आपण रिटायर होतो आणि घरात बसतो वावरातून चक्कर मारून आलो उन्हाचं ऐ पाणी दे ना. ती म्हणते त्या कोपऱ्यात माठ आहे तिथं तांब्या आहे त्याच्यावर तेवढं पाणी प्या तुम्ही प्या म्हणा ना मला हे द्या. धनवंत पुरुषाशी श्री लवथव करी कैशी ऐक लवथव करी कैशी धनवंत पुरुषाशी. पुरुषाशी लवथव करी कैशी पण धनवंत एवढं लक्षात ठेवा. बायको आपलं प्रेम करू शकत नाही ती आपलं तोपर्यंत प्रेम करते. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं आयुष्य सुंदर भेटलंय या आयुष्याचा फायदा करून घ्या. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकोबराय मृत्यूलोकामध्ये माणसं म्हणून जन्मालेले जाताना देव म्हणून गेले. काय महाराज करू स्वर्गाची निशाणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झाले विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमा हरी जय विठोबा रखुमा रखुमा हरी जय 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 विठोबा रखुमा विठोबा. टाळी वाजवा टाळी तुम्ही बसू नका नुसते. संपलं कीर्तन संपलं. विठोबा रखुमा तुका मने पावटने तुका मने पावटने तुका मने पावटने तुका मने पावटने करो स्वर्गात जाने करो स्वर्गात जाने धन्यामि जन्मालो धन्यामि जन्मालो करो स्वर्गाचे निशाने करो स्वर्गाचे निशाने धन्यामि जन्मालो धन्यामि जन्मालो
झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो हरिदास विठोबाचे झालो दास 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 विठोबाचे झालो ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हो यलोकीचा हा देह देव इच्छितादी पाय धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची किंवा केली स्वर्गाची निशाणी तू कुमाराने केलीस ना म्हणून धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो या ठिकाणी यथामध्येत अवकाश मी धावतळ चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला या अभंगाचा अर्थ असाच असेल असं मी म्हणणार नाही लक्षात नाही का कीर्तन माझं संपलेलं आहे या ठिकाणी ज्या शिक्षका होत्या त्या रिटायर